अरे आपण सुरत मधल्या सगळ्यात फेमस रेस्टॉरंट मध्ये आलेलो आणि इथं आपल्याकडे आलेली पनीर चीज अंगुरी आणि इथं आलेली चीज अंगुरी त्यासोबत कसा आहे टेस्ट? भाजी मध्ये चीज आहे. तिच्यामध्ये जर भरभरून चीज टाकलं ना तर ती भाजी सेम तशी बनल. इथं आपण आलो होतो या ठिकाणी आणि इथे शिप लागते, तर शिप 800 रुपये पर पर्सन घेते. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मित्रांनो, भारत भ्रमण करताना आज आपला सुरत मधला दुसरा दिवस होता. तर 15 किलोमीटर आपली गाडी आलेली आहे आणि गाडीने 30चा ॲव्हरेज दिलेला आहे. आणि सुरत मध्ये साडी मार्केट एक्सप्लोर करून आज आपला सुरत मधली सगळ्यात फेमस चीज अंगुरी खायचा प्लॅन आहे. सुरत मधलं मस्त मार्केट एक्सप्लोर करून आपण पुढे निघालो आपल्या चीज अंगुरी खाण्यासाठी. अरे आपण सुरत मधल्या सगळ्यात फेमस रेस्टॉरंट मध्ये आलेलो आणि इथं आपल्याकडे आलेली पनीर चीज अंगुरी आणि इथं आलेली चीज अंगुरी त्यासोबत आपल्याकडे गार्लिक नान आणि त्याचबरोबर बटर चीज नान आलेला आहे. आपला गार्लिक नान अजून आलेला आहे. तर हे प्लेस जे आहे ते सुरत मधलं फेमस प्लेस आहे. तुम्ही ज्या वेळेला सुरतला याल त्यावेळेला इथं डेफिनेटली चीज अंगुरी डेफिनेटली ट्राय करा. तर एवढा चीजचा पाऊस बघून आयुष्यभराचा चीज आम्ही एकाच दिवशी खाणार होतो. स्वप्नीलला भाजी खूप आवडलेली आहे. कशी वाटते स्वप्नील भाजी? 7-8 चीज घेऊन टाकलं. टेस्ट कसा आहे भाजीचा? कसा आहे टेस्ट? भाजी मध्ये चीज आहे. पनीरची भाजी कशी होती? चीज 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 पनीर होतं. पनीर किसून टाकलं होतं चीजची भाजी. आणि किती क्यूब आले तुला पनीरचे? 8 पण ते पनीरचे होते का चीजचे होते? होते. पनीर किसून टाकलं. आपल्या समोर सूर्य मावळत होता आणि फायनली बिल पेमेंट करून आपण ठरवलं की इथनं लवकर निघा. दादा सब्जी काय होता स्वप्नील? बहुत बढिया था, एक नंबर. आता जस्ट आपण सुरत मध्ये सगळ्यात फेमस चीज अंगुरी खाल्ली. चीज अंगुरी छान होती. तुम्ही आपल्या इथली जी ग्रेव्ही खाता ना, पनीरची ग्रेव्ही किंवा कुठली पण व्हेजिटेबलची ग्रेव्ही, तिच्यामध्ये जर भरभरून चीज टाकलं ना तर ती भाजी सेम तशी बनल अशी होती. तर जस्ट हाईप आहे आणि एवढी काय मला तरी काय व्हायरल ही नाही वाटली. आणि सगळ्यांना असं वाटलं की बाबा हे नुसतं चीज खात आहेत आणि त्याच्यामध्ये काय एवढी मजा आहे नाही. ओके, कशी होती आणि चीज अंगुरी? एकदम वर्थ आहे. अशीच भाजी सेम चिंचवडमध्ये शीतल हॉटेलला भेटती, फक्त इथं चीजची क्वांटिटी जास्त आहे. बाकी चीजची भाजी एक नंबर आहे. आणि काय वाटतं तुला की नॉर्मल भाजीमध्ये जर एवढ्या क्वांटिटीमध्ये चीज टाकलं तर चीज अंगुरी होईल कधी? होऊ शकते, पण त्याचा फ्लेवर त्या बनवणाऱ्याला आला पाहिजे ब्लेंड करता, तर तो बनवू शकतो आरामात. कसं वाटतं शिवमला विचारूया. शिवम कशी होती चीज अंगुरी? मस्त होती. चीज जास्त होतं त्याच्यामध्ये, खूप चीज जास्त होतं. आणि अंगूर किती होता? अंगूर थोडं हिला आपण चीज अंगुरीची भाजी नाही तर चीजची नशेची भाजी बनवू शकतो आपण. अशी भाजी होती. सुरत मधला आपला दिवस होता. टेक्सटाईल मार्केट थोडंफार एक्सप्लोर केलं आपण, म्हणजे बघितलं. एवढं होलसेल साठी ठीक आहे, पण ओव्हरऑल बाकी तर मला काय ओके वाटलं. पुण्यात पण त्या सगळ्या गोष्टी भेटून जातात. आणि इथून मग आपण आता गाडी पोर्ट मध्ये टाकून आपण आता चाललोय गिरनारच्या साईडला. चला तर मग निघूयात. पोटपूजा तर मस्त झाली आणि पुढे आपण ठरवलं की आपल्याला एक शॉर्टकट मारायचा, जिथून आपण 200 किलोमीटर वाचवणार होतो. आणि पुढे जाऊन आपल्याला आपली गाडी चालवायची होती क्रूज मध्ये आणि तिथून आपण निघणार होतो जुनागडला. इथं आपण आलो होतो या ठिकाणी आणि इथे शिप लागते. तर शिप 800 रुपये पर पर्सन घेते आणि गाडीच्या 1400 रुपये तिकडे पलीकडे पोहोचायला. तर माझं सजेशन तुम्हाला असं राहील की शिपनी जायचं प्लॅनिंग करू नका. बाय रोडच तुम्ही गेलात तरी ते जास्त बेटर राहू शकतं. तर मित्रांनो, सुरत मधला आज आपला दिवस संपवून आपण निघालो पुढे जुनागडकडे. भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.